afternoon, good evening, whatever you feel connected with. So I'm your physics lecturer Srimati Sujata. So welcome to our channel. So today I'm moving ahead with another session on physical world chapter. Okay. So बच्चों चलो आगे बढ़ते हैं और सीखते हैं हम लोग fundamental forces in nature. Okay, next. In previous video we just saw how physics is related to other subject as well as to the technology and the society. Okay, you may get 1 marks question on that topic and be ready with that. Okay, तो आगे बढ़ते हैं fundamental forces in nature. So our next topic in the physical world is fundamental forces in nature. Why do we call them as fundamental forces in nature? Fundamental in the sense these are the very basic forces we can say. मतलब ये जो forces है fundamental forces है ये बहुत ही basic forces है. इनकी वजह से ही दूसरे forces के बारे में जानकारी मिलती है हमको. मतलब ये forces nature में available है. इन्हीं के वजह से हम लोग एक्सट्रैक्ट करते हैं दूसरे फोर्सेस इन्हीं से ही हमारे पास हमको मिलते हैं ऐसे हम कह सकते हैं या हम एक्सपीरियंस करते हैं. फॉर एग्जांपल ग्रेविटेशनल फोर्स एक फंडामेंटल फोर्स है इसमें. ठीक है, तो सेंट्रीपिटल फोर्स ये तो अलग फोर्स नहीं है क्या अलग ये कहीं से आ जाता है ऐसे कुछ नहीं है बच्चों. ये ग्रेविटेशनल फोर्स की वजह से ही सेंट्रीपिटल फोर्स है. मतलब अपना ग्रेविटेशनल फोर्स ही सेंट्रीपिटल फोर्स के क्या कन्वर्शन मतलब वैसे वो दिखाई देता है. ग्रेविटेशनल फोर्स इटसेल्फ बिहेव्स लाइक अ सेंट्रीपिटल फोर्स. ओके, हम आगे मैं समझाऊंगी आपको ठीक तरह से. सो चलो देखते हैं कौन से फोर्सेस हैं. पहले फर्स्ट वन इज ग्रेविटेशनल फोर्स. Gravitational force. Okay, then according to its strength I am writing out. Next is our weak nuclear force. Weak nuclear force. Okay, then the third one is electromagnetic force. Electromagnetic force. ठीक है. फोर्थ वन इज स्ट्रॉन्ग न्यूक्लियर फोर्स. स्ट्रॉन्ग न्यूक्लियर फोर्स. सो दीज आर द वेरी फोर बेसिक फंडामेंटल फोर्सेस इन नेचर वी कैन से. वन इज ग्रेविटेशनल फोर्स, वीक न्यूक्लियर फोर्स, इलेक्ट्रोमैग्नेटिक फोर्स एंड स्ट्रॉन्ग न्यूक्लियर फोर्स. मतलब आई हैव रिटन देम इन देयर अकॉर्डिंग टू देयर स्ट्रेंथ वाइज. Here, gravitational force is a very weakest force in the nature, you can say. Okay, gravitational force ಏನದಲ್ಲ ಇದು ತುಂಬಾ weak force. Okay, next ಅದಕ್ಕಿಂತ ಸ್ವಲ್ಪ strong ಯಾವ force? Weak nuclear force. Okay, next electromagnetic force ಇದು ಸ್ವಲ್ಪ strong ಇದೆ. ಯಾವುದಕ್ಕಿಂತ strong ಇದೆ? Gravitational force ಮತ್ತೆ weak nuclear force किना जास्ती strong ಇದೆ. ಯಾವುದು? Electromagnetic force. And the last one is strong nuclear force. This is the very strongest force which we can see in the nature. Okay, so last one is the strongest force. So here I have written them according to their strength. उनके strength के हिसाब से मैंने लिखा हुआ है इधर. ठीक है, तो पहला कौन सा फोर्स वीकेस्ट फोर्स है? ग्रेविटेशनल फोर्स वीकेस्ट फोर्स है. समझ गए? तो हम एक एक करके इनके बारे में जानकारी लेंगे, थोड़ा बहुत पढ़ाई करेंगे इनके बारे में. ठीक है, तो पहली बात ग्रेविटेशनल फोर्स, इनको लिख लो आप. ठीक है, लिखा, रब कर दें. चले आगे बढ़ते हैं. सो ग्रेविटेशनल फोर्स के बारे में हम डिटेल में पढ़ेंगे चैप्टर नंबर 8 में. यहाँ पे इनके बारे में जानकारी देना बहुत ही ज़रूरी है बच्चों, इसलिए मैंने दिया है. ये तो फिक्स आपको 2 मार्क्स क्वेश्चन तो ये आएगा ही आएगा इस चैप्टर से. ये तो पूछेंगे हर साल
आप देख सकते हो कि क्वेश्चन पेपर में ये तो क्वेश्चन है ही, ओके। राइट और मेंशन बोल देंगे, मेंशन द फंडामेंटल फोर्सेस इन नेचर। तो ये 4 फोर्स आपको लिख देना है, ठीक है। सो ग्रेविटेशनल फोर्स, पहली बात ये तो वीकेस्ट फोर्स है कंपैरेटिवली टू योर वीक न्यूक्लियर फोर्स, इलेक्ट्रोमैग्नेटिक फोर्स और स्ट्रॉन्ग न्यूक्लियर फोर्स को आप कंपेयर करते हो तो ये तो वीकेस्ट फोर्स माना जाता है, वीकेस्ट फोर्स इन नेचर, ठीक है। तो ये ग्रेविटेशनल फोर्स कहाँ पर दिखाई देता है? When you will experience this gravitational force, you will experience it between कहाँ पे दिखाई देता है ये फोर्स? Between the two masses in the universe, between the two masses in the universe। ये तो कहीं पे भी यूनिवर्स में आप जाओ, आपको ग्रेविटेशनल फोर्स को एक्सपीरियंस करना ही है बच्चों। तो इट्स ऑपरेट्स इन एंटायर यूनिवर्स वी कैन से। पहली बात ये तो वीकेस्ट फोर्स है, ठीक है। कहाँ पर दिखाई देता है? बिटवीन एनी टू masses, between any two masses in the universe, it operates in the entire universe। जहां पर भी आप जाओ ग्रेविटेशनल फोर्स को पाएंगे ही पाएंगे, ठीक है। और इसका नेचर कैसा हो सकता है? इट माइट बी अट्रैक्टिव। कैसा होता है ये? अट्रैक्टिव। यहाँ पे हम एक इक्वेशन को देखेंगे, ठीक है। क्या इक्वेशन है? ग्रेविटेशनल फोर्स इज इक्वल्स टू G into m1 m2 divided by r square। This is the equation for gravitational force which we are using। Two masses है, ठीक है। Two masses है, उन दोनों masses के बीच में डिस्टेंस कितना है? r डिस्टेंस है, तो फोर्स कितना होगा? ग्रेविटेशनल फोर्स कितना होगा? G into m1 m2 by r square, where G is a universal constant, ओके। ग्रेविटेशनल कांस्टेंट भी कह सकते हैं, ठीक है। इसके बारे में डेरिवेशन से भी मिलेगा आपको आगे के चैप्टर में। फिलहाल इधर थोड़ा बहुत जानकारी लेने के लिए हम लोग इस फिजिकल वर्ल्ड में इसके बारे में बात करते हैं, ठीक है। समझ में आ रही है बात? और मैंने बोला कि ये एंटायर यूनिवर्स में दिखाई देता है, तो ये इनफाइनाइट फोर्स है कि नहीं? लॉन्ग रेंज फोर्स है ये, ठीक है। इट्स अ लॉन्ग रेंज फोर्स, मतलब इसका जो रेंज है वो बहुत बड़ा है। कितना है? इनफाइनाइट है, तो मैं लिखूं इधर इनफाइनाइट, ओके। इट्स डिस्टेंस, मतलब डिस्टेंस कितना भी दूर हो ऑब्जेक्ट्स, कितना भी दूर हो ऑब्जेक्ट, वो लोग ग्रेविटेशनल फोर्स को एक्सपीरियंस करेंगे ही करेंगे, ठीक है। देन तो ये तो ग्रेविटेशनल फोर्स के बारे में हो गया। नेक्स्ट सेकेंड वन, अब चाहे तो लिख सकते हो ये पॉइंट्स सभी, यू कैन राइट दिस पॉइंट्स, ओके। नेक्स्ट वन इज वीक न्यूक्लियर फोर्स। वीक न्यूक्लियर फोर्स। सो वीक न्यूक्लियर फोर्स कहाँ पर देखेंगे आप लोग? न्यूक्लियर मालूम पड़ा कहाँ पे? न्यूक्लियस में, ठीक है। न्यूक्लियस के अंदर पाया जाता है, न्यूक्लियस के अंदर ये फोर्स पाया जाता है। सो इट इज ऑपरेटेड वेयर? मैंने इसे मार्क, ठीक है, स्टार मार्क, ओके। स्टार मार्क ऑपरेट्स विदिन द न्यूक्लियस। कहाँ पर दिखाई पड़ेगा ये फोर्स? ऑपरेट्स विदिन न्यूक्लियॉन्स, आई कैन से। न्यूक्लियॉन्स न्यूक्लियॉन्स यानी अपना प्रोटॉन और न्यूट्रॉन, प्रोटॉन और न्यूट्रॉन। न्यूक्लियस एक एटम है, ठीक है। एटम के अंदर क्या होता है? न्यूक्लियस होता है, ये न्यूक्लियस है अपना, ठीक है। दिस इज न्यूक्लियस। न्यूक्लियस, व्हाट यू सी इन द न्यूक्लियस? न्यूक्लियस के अंदर प्रोटॉन होते हैं, न्यूट्रॉन
के बीच में या प्रोटॉन न्यूट्रॉन के बीच में एक तरह का बॉन्डिंग होता है, एक तरह का क्या बोलते हैं, दे आर हेल्ड टुगेदर. व्हाई दे आर हेल्ड टुगेदर? दे आर हेल्ड टुगेदर बिकॉज ऑफ दिस वीक न्यूक्लियर फोर्स. ये फोर्स जो है इनमें, इनको पकड़ के रखता है. टुगेदर इट बाइंड्स in one shell which we call it as hardcore shell which we call it as nucleus. ठीक है, so कहाँ पर मिलते हैं ये? Only where you will see this nuclear force, you will see it in the nucleus. Nucleons के बीच में पाया जाता है. And exactly this weak force हमको हर बार नहीं मिलता है. Okay, you can't find it everywhere. Where you can find it? You can find it rarely. मतलब हर जगह आपको नहीं मिलता है. ठीक है, तो this is a very rare force. I can say rare force. Rare force मतलब जब भी बीटा डीके होता है, जब भी बीटा डीके होता है, बीटा मतलब आपने सुना होगा अल्फा रेज, बीटा रेज, गामा रेज सुना होगा. सो वो आगे भी हम देखेंगे, चैप्टर सेकेंड ईयर में पढ़ोगे आप इसके बारे में वेरी डिटेलली. सो दिस न्यूक्लियर फोर्स यूजुअली यू विल फाइंड इट इन बीटा डीके. जब भी बीटा डीके होता है, वहां पर एक न्यूट्रिनो प्रोड्यूस होता है. न्यूट्रिनो इज अ एलिमेंट्री पार्टिकल. न्यूट्रिनो इसका और एक है पार्टिकल, एंटी पार्टिकल, व्हाट वी कॉल इट एज एंटी न्यूट्रिनो. तो जब भी एंटी न्यूट्रिनो बाहर आता है, उसके साथ क्या जुड़ा हुआ है? न्यूक्लियर फोर्स जुड़ा हुआ है. ठीक है बच्चों, समझ में आ रही है बात? इन डिटेल हम पढ़ेंगे सेकेंड ईयर में इसके बारे में. ठीक है, अभी फिलहाल इतना ही पढ़ लो. तो ये तो सिर्फ न्यूक्लियस के अंदर पाया जाता है, राइट? दिस यू कैन सी ओनली इन द न्यूक्लियस, इजंट इट? तो मैं इसको फाइनाइट फोर्स कह दूं. तो ये एक तरह का फाइनाइट फोर्स हो गया. फाइनाइट फोर्स यानी शॉर्ट रेंज फोर्स हो गया ये. सो दिस इज व्हाट? शॉर्ट रेंज फोर्स. दिस इज अ शॉर्ट रेंज फोर्स. मतलब इसका जो रेंज है, इसका जो अप्लाई होने का तरीका है, वो दूर दूर तक नहीं पाओगे आप. सिर्फ न्यूक्लियस के अंदर पाओगे. ठीक है, तो न्यूक्लियस का साइज कितना होगा? सो न्यूक्लियस का साइज अराउंड, हियर आई एम राइटिंग, न्यूक्लियस साइज इज नियरली 10⁻⁴ मीटर से लेकर 10⁻⁻15 मीटर तक ही होगा. ठीक है, तो इसका रेंज कितना है? व्हाट इज द रेंज ऑफ दिस न्यूक्लियर फोर्स, वीक न्यूक्लियर फोर्स? इट्स ओनली 10⁻⁴ मीटर टू 10⁻⁻15 मीटर. समझो आप कितना छोटा होगा ये. ठीक है, सो इट्स अ वेरी वेरी शॉर्ट रेंज फोर्स यू कैन से. ठीक है, समझ में आ रही है बात? तो ग्रेविटेशनल फोर्स इज द वीकेस्ट वन. इसको कंपेयर किया तो ये थोड़ा बहुत स्ट्रॉन्ग है कंपैरेटिवली. मैं लिख दूं इधर, मैं रब कर दूंगी इसको. आई रब दिस हियर, आई एम गोइंग टू राइट. तो ये कैसा है फोर्स? ये थोड़ा बहुत स्ट्रॉन्ग है कंपेयर टू आर ग्रेविटेशनल फोर्स. जीएफ नहीं, ग्रेविटेशनल फोर्स. ठीक है, तो ग्रेविटेशनल फोर्स के साथ आप कंपेयर करोगे तो वीक न्यूक्लियर फोर्स थोड़ा बहुत स्ट्रॉन्ग है. पर आप इलेक्ट्रोमैग्नेटिक के साथ, इलेक्ट्रोमैग्नेटिक फोर्स या स्ट्रॉन्ग न्यूक्लियर के साथ कंपेयर करोगे तो वीक है. समझ में आ रही है बात? So this is the points, you can make it up, you can write it up. तो लिख लिया बच्चों? तो चलो आगे बढ़ते हैं. सो पहली फोर्स, दूसरा फोर्स हो गया. नेक्स्ट इज इलेक्ट्रोमैग्नेटिक फोर्स. तो थर्ड वन, इलेक्ट्रोमैग्नेटिक फोर्स. Electromagnetic force. This electromagnetic force you will find it in between the charges. So अगर दो चार्जेस है
तो वहाँ पर आपको इलेक्ट्रोमैग्नेटिक फोर्स दिखाई देता है, मतलब महसूस करोगे आप। सो दिस फोर्स इज ऑकरिंग बिटवीन कहाँ पर, बिटवीन टू चार्ज पार्टिकल्स कह सकते हो, बिटवीन टू चार्ज पार्टिकल्स कह सकते हो, या सिर्फ चार्जेस कह सकते हो, ठीक है। और यहाँ पे चार्ज, ईदर दिस चार्ज कैन बी मूविंग और एट रेस्ट। जो चार्ज पार्टिकल है ये स्टेशनरी भी हो सकती है, स्टेशनरी मतलब व्हाट, एट रेस्ट भी हो सकती है, और इट कैन बी इन मोशन। So the electromagnetic force is found between the two charged particles, and these two charged particles either they might be at rest or they might be moving. So moving motion भी हो तो भी ये फोर्स हमको दिखाई पड़ता है, ठीक है। एक्सपीरियंस करोगे आप। तो ये फोर्स, either this force can be attractive हो सकती है या रिपल्सिव हो सकती है, ठीक है। अट्रैक्ट हो सकते हैं या रिपेल्स हो सकते हैं, रिपेल, ठीक है। रिपेल मतलब दूर भाग जाना हो सकते हैं, ठीक है। सो दिस इज द नेचर ऑफ दिस इलेक्ट्रोमैग्नेटिक फोर्स, ठीक है। तो ये कैसा टाइप रेंज है, दिस इज ऑल्सो ए लॉन्ग रेंज फोर्स, दिस इज ऑल्सो अ लॉन्ग रेंज फोर्स, मतलब दूर दूर तक का इसका प्रभाव रहता है, मतलब यू कैन फाइंड इट इन अ वाइड रेंज, इनफाइनाइट तक आप देख सकते हो, इनफाइनाइट तक इसको हम पा सकते हैं। और ये कैसा है, ये थोड़ा बहुत स्ट्रॉन्गर है, इससे स्ट्रॉन्गर देन द ग्रेविटेशनल फोर्स। सो ग्रेविटेशनल फोर्स के साथ आप कंपेयर करोगे तो ग्रेविटेशनल फोर्स से ये बहुत ही स्ट्रॉन्ग माना जाता है, इट्स वेरी स्ट्रॉन्ग, ठीक है। सो दिस इज अबाउट इलेक्ट्रोमैग्नेटिक फोर्स। वेयर यू फाइंड इलेक्ट्रोमैग्नेटिक फोर्स, इलेक्ट्रोमैग्नेटिक फोर्स इज बिटवीन द चार्ज पार्टिकल्स, ईदर द चार्ज पार्टिकल कैन बी इन मोशन और एट रेस्ट। और ये कैसा नेचर है इसका, ये अट्रैक्टिव भी हो सकता है या रिपल्शन भी हो सकती है, और ये लॉन्ग रेंज फोर्स है, मतलब दूर दूर तक इसको हम देख सकते हैं, ठीक है। ओके, ये कहाँ पर देखने को मिलता है मैडम, ये देखो अभी एटम ही लेते हैं, ये न्यूक्लियस है, ठीक है। न्यूक्लियस, अराउंड न्यूक्लियस व्हाट यू सी, अराउंड न्यूक्लियस क्या घूमती है, इलेक्ट्रॉन, isn't it? Electron is revolving around nucleus, isn't it? So how, क्यों इलेक्ट्रॉन जाकर न्यूक्लियस के अंदर गिरता है, क्यों नहीं है? Why the electron will go and fall into the nucleus? क्यों नहीं गिरता? क्योंकि इधर कौन सा फोर्स एक्ट हो रहा है, electromagnetic force is acting over here. So that's the strongest force. Then compared to your weak nuclear force से कंपेयर करोगे तो भी स्ट्रॉन्ग हुआ कि नहीं? Yes, strong है। तो हम यहाँ पर इसको पाया जाता है, ठीक है। तो लिख लो, लिखना है तो लिख लो, वरना I'll be giving you PDF notes also in the description box में डाल दूँगी मैं, लिख सकते हो, ठीक है। तो I'll write this. Next force is comes to be fourth one, that is strong nuclear force. So this is the strongest force which we can see on the universe. So this is the strongest force. Comparatively किसके साथ कंपेयर करें तो स्ट्रॉन्ग है ये, ग्रेविटेशन, इलेक्ट्रोमैग्नेटिक फोर्स, वीक न्यूक्लियर फोर्स के साथ कंपेयर करोगे तो ये फोर्स बहुत ही स्ट्रॉन्ग माना जाता है, ठीक है। सो ये कहाँ पर एग्जिस्ट होता है, वेयर यू कैन सी इट, इट एग्जिस्ट बिटवीन, और न्यूक्लियस के बिटवीन ही ये एग्जिस्ट होता है, इट एग्जिस्ट बिटवीन न्यूक्लियॉन्स, न्यूक्लियॉन्स कहते हैं हम लोग, ठीक है। प्रोटॉन न्यूट्रॉन टुगेदर वी कॉल देम एज न्यूक्लियॉन्स, ठीक है। सो न्यूक्लियॉन्स के बीच में पाया जाता है, क्या क्या है, प्रोटॉन्स
प्रोटॉन माने ये हम लोग पॉजिटिवली चार्ज मानते हैं। न्यूट्रॉन्स ये तो न्यूट्रल है, मतलब इसके ऊपर कौन सा भी चार्ज नहीं लगता, ये न्यूट्रल है, पर इसका मास होता है, ठीक है। इट हैज मास बट इट इज न्यूट्रल इन नेचर। प्रोटॉन के पास मास भी है और चार्ज भी है। कौन सा चार्ज है? प्लस चार्ज है, ठीक है। मास भी होता है और चार्ज भी होती है। न्यूट्रॉन मतलब न्यूट्रल, उसके पास चार्ज नहीं होता पर मास होता है, ठीक है। सो ये अपना स्ट्रॉन्ग न्यूक्लियर फोर्स है। कहाँ पर दिखाई पड़ता है? न्यूक्लियॉन्स के बीच में। न्यूक्लियॉन्स मतलब प्रोटॉन और न्यूट्रॉन के बीच में आप देख सकते हो। अगेन वेयर यू फाइंडिंग इट? यू फाइंडिंग इट इन द न्यूक्लियस, ठीक है। न्यूक्लियस का साइज कितना है? 10⁻14 मीटर से लेकर 10⁻15 मीटर तक है, समझे, ठीक है। तो मतलब इस साइज बहुत ही छोटा हुआ कि नहीं? 10⁻14 से लेकर 10⁻15 मतलब बहुत ही छोटा साइज है। मतलब हम कह सकते हैं ये भी एक शॉर्ट रेंज फोर्स है। शॉर्ट रेंज फोर्स मतलब एक फाइनाइट फोर्स होगा, ठीक है। फाइनाइट फोर्स मतलब न्यूक्लियस का साइज इतना ही है, छोटा है। आपका टेनिस बॉल उससे भी छोटा होगा, इमेजिन करोगे तो वैसे। तो इसका जो रेडियस कितना है? 10⁻14 मीटर है। तो इसके अंदर ही आप पाओगे इस फोर्स को, इसके बाहर नहीं पाओगे, ठीक है। सो दैट इज व्हाट आर स्ट्रॉन्ग न्यूक्लियर फोर्स। इसके बारे में हम डिटेल में बात करते हैं, न्यूक्लियर फिजिक्स में आता है, तो हम सेकेंड ईयर में इसके बारे में बहुत ही डिटेल बात करेंगे। अभी फिलहाल इतना ही बस, ठीक है। समझ में आया बच्चों? तो हम लोग क्या करेंगे, आपको इसमें यू मे गेट 2 marks question on this, like they may ask you which is the strongest force, arrange them according to their nature of force। बताओ कौन किससे बड़ा है, कौन किससे छोटा है, ऐसे आपको अरेंज करने के लिए बोलेंगे, तो आपको करना पड़ेगा। तो पहला कौन सा आया? ग्रेविटेशनल फोर्स, मैं यहाँ पर लिख लेती हूँ, ग्रेविटेशनल फोर्स है। नेक्स्ट कौन सा है? कौन सा है अपना? वीक न्यूक्लियर फोर्स है। नेक्स्ट कौन सा है? इलेक्ट्रोमैग्नेटिक फोर्स, इलेक्ट्रोमैग्नेटिक फोर्स है। लास्ट वन आर स्ट्रॉन्ग न्यूक्लियर फोर्स है, ठीक है। सो हम इसका स्ट्रेंथ देखेंगे अभी। स्ट्रेंथ कैसा है, कंपैरिजन कैसी होती है, ठीक है। स्ट्रेंथ, हाउ द स्ट्रेंथ इज रिलेटेड अमंग ईच अदर, ठीक है। तो पहला तो ग्रेविटेशनल इज वीक, ओके। वीक, वीकेस्ट, वीकर, स्ट्रॉन्ग, स्ट्रॉन्गेस्ट, ऐसे लिख सकते हो, ठीक है। ये क्या है? वीकेस्ट, वीक, वीकेस्ट, वीकर, स्ट्रॉन्ग, स्ट्रॉन्गेस्ट। अब समझ सकते हो इंग्लिश में सुपरलेटिव वो सभी समझ सकते हो आप, ठीक है। वैसे लिख सकते हो। अगर मानो कि स्ट्रॉन्ग न्यूक्लियर फोर्स को हमने 1 कह दिया, स्ट्रॉन्ग न्यूक्लियर को अगर 1 देते हो, 1 मानते हो उसको, तो अपना इलेक्ट्रोमैग्नेटिक फोर्स 10⁻² के बराबर होगा एंड आवर वीक न्यूक्लियर फोर्स विल बी 10⁻13 के बराबर होगा एंड आवर ग्रेविटेशनल फोर्स विल बी अराउंड 10⁻38 के बराबर। मतलब कैसे आप समझोगे, समझो इधर। इफ दिस इज टेकन एज 1 इज द पॉजिटिव नंबर हुआ, 1 है, तो ये जो है electromagnetic force, it is around 1/100 times weak compared to what? Compared to strong nuclear force. 1/100 times weak compared to strong nuclear force. 1/100, ठीक है। और ये this is 1/10⁻13 times weak compared to what? Strong nuclear force.
बच्चों देखो ये सभी फोर्स जो है हम स्ट्रॉन्ग न्यूक्लियर फोर्स के साथ कंपेयर कर रहे हैं। अगर ये 1 माना जाएगा तो 1/100 1/100 टाइम्स वीकर कंपेयर टू स्ट्रॉन्ग न्यूक्लियर फोर्स। समझ में आ रही है बात? देन वीक न्यूक्लियर फोर्स कैसा होगा? 1/10⁻13 टाइम्स। इमेजिन, कैन यू इमेजिन? 1/10, 13 zeros डालना पड़ेगा, ठीक है। और ये जो है अपना ग्रेविटेशनल फोर्स, इट इज 1/10⁻13 टाइम्स वीक, 13 टाइम्स वीक compared to what? Compared to strong nuclear force। में SNF लिखूंगी, ठीक है। समझ में आ रही है बात? तो हम लोग ये सारा फोर्स किसके साथ कंपेयर कर रहे हैं? हम लोग स्ट्रॉन्ग न्यूक्लियर के साथ कंपेयर कर रहे हैं। टाइम्स लिख दिया तो समझ में, ठीक है। तो इवन दिस कैन बी आस्क्ड फॉर 2 marks। ओके, अरेंज द फंडामेंटल फोर्सेस अकॉर्डिंग टू देयर क्या बोलेंगे? अकॉर्डिंग टू देयर क्या फोर्स? अकॉर्डिंग टू देयर नेचर बोल सकते हैं, अकॉर्डिंग टू देयर स्ट्रेंथ, अकॉर्डिंग टू देयर स्ट्रेंथ बोलेंगे। तो आपको ऐसे लिख देना है बस। कैसे? ग्रेविटेशनल फोर्स, वीक न्यूक्लियर फोर्स, इलेक्ट्रोमैग्नेटिक फोर्स, न्यूक्लियर फोर्स लिखोगे। उसके नीचे 1, 10⁻², 10⁻13, 10⁻38 ऐसे लिखो, ठीक है। बात समझ में आई? सो ये हुआ अपना फंडामेंटल फोर्सेस इन नेचर, ठीक है। सो यू विल गेट 2 marks क्वेश्चन ऑन दिस टॉपिक। लिखना है तो लिख लो। लिख लिया, ठीक है। तो बच्चों योर ग्रेविटेशनल फोर्स, स्ट्रॉन्ग न्यूक्लियर फोर्स, वीक न्यूक्लियर फोर्स, इलेक्ट्रोमैग्नेटिक फोर्स जो भी है ये बेसिक फोर्सेस है। ओके, मेरे कहने का मतलब ये है कि ये 4 ही फोर्स अवेलेबल है, ठीक है। अब जो भी इलेक्ट्रिकल फोर्स पढ़ते हो, ठीक है, सेंट्रीपिटल फोर्स, सेंट्रीफ्यूगल फोर्स, ठीक है, आपने लोअर क्लासेस में पढ़ा होगा। ये सभी फोर्स they do not exist as a new force, ठीक है। they don't behave like a new force, they are nothing but what your gravitational force हो सकती है। अभी सेंट्रीपिटल फोर्स जो है अपना, सेंट्रीपिटल फोर्स ने पढ़ा होगा लोअर क्लासेस में। सेंट्रीपिटल फोर्स, दिस इज नथिंग बट ग्रेविटेशनल फोर्स, दिस इज नथिंग बट ग्रेविटेशनल फोर्स। योर ग्रेविटेशनल फोर्स behaves like centripetal force. Don't think that there is a new force which is existing. No बच्चों, नहीं होता वैसा, ऐसा नहीं होता। सेंट्रिपिटल फोर्स ಹೊಸದಾಗಿ ಉದ್ಭವ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಅದು ಆಲ್ರೆಡಿ ಇದೆ। ಯಾವುದದ? ಗ್ರಾವಿಟೇಷನಲ್ ಫೋರ್ಸ್ ಆಲ್ರೆಡಿ ಅದ। ಆ ಗ್ರಾವಿಟೇಷನಲ್ ಫೋರ್ಸ್ ನಮಗೆ ಸೆಂಟ್ರಿಪಿಟಲ್ ಫೋರ್ಸ್ ತರ ಕಾಣಿಸುತ್ತೆ, ಗೊತ್ತಾಯ್ತು? ಸೊ ಬೇಸಿಕ್ ಫೋರ್ಸ್ ಅಂತ ಇದಕ್ಕೆ ಹೇಳೋದು ನಾವು, ಯಾಕಂದರೆ ಇದರಿಂದನೇ ನಾವು ಹೊಸ ಫೋರ್ಸ್ ನಮಗೆ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ, ಇವೇ ಹೊಸ ಫೋರ್ಸ್ ಆಗಿ ಆ್ಯಕ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾವೆ। ಅರ್ಥ ಆಗ್ತದೆ ನಿಮಗೆ? ಈಗ ಎಲೆಕ್ಟ್ರೋಮ್ಯಾಗ್ನೆಟಿಕ್ ಫೋರ್ಸ್ ಏನದ ಅಲ್ಲ, ಅದು ಎಲೆಕ್ಟ್ರಿಕ್ ಫೋರ್ಸೇ ಅದು। ಓಕೆ, ದ ಎಲೆಕ್ಟ್ರೋಮ್ಯಾಗ್ನೆಟಿಕ್ ಫೋರ್ಸ್ ಆಲ್ರೆಡಿ EMF, ದಿಸ್ ಎಲೆಕ್ಟ್ರೋಮ್ಯಾಗ್ನೆಟಿಕ್ ಫೋರ್ಸ್ ಇಟ್ ಬಿಹೇವ್ಸ್ ಲೈಕ್ ವಾಟ್? ಇಟ್ ಬಿಹೇವ್ಸ್ ಲೈಕ್ ಯೋರ್ electric force, it behaves like your electric force के जैसा वो दिखने लगता है। मतलब एक ही आदमी है, एक ही पर्सन है, चेहरे बहुत है, ऐसे समझो आप, ठीक है। ಒಂದ ಮನುಷ್ಯ ಇದ್ದಾನ, ಅವನು ಬಹಳಷ್ಟು ಹಲವಾರು ಮುಖಗಳಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು। ಈ ಗ್ರಾವಿಟೇಷನಲ್ ಫೋರ್ಸ್ ಒಂದು ಮನುಷ್ಯ ಇದ್ದ, ಓಕೆ, ಇದಕ್ಕೆ ಹಲವಾರು ಮುಖಗಳಿದ್ದಾವೆ, ಹಲವಾರು ಮುಖವಾಡ ಇದೆ, ಅದು ಆಗಾಗ ತನ್ನ ಮುಖಾನ ತೋರಿಸ್ತಾ ಇರುತ್ತೆ। ಅರ್ಥ ಆಯ್ತು ನಿಮ್ಗೆ? ಸೊ ಗ್ರಾವಿಟೇಷನಲ್ ಎಲೆಕ್ಟ್ರೋಮ್ಯಾಗ್ನೆಟಿಕ್ ಫೋರ್ಸ್ ಹಾಗ ಇದು ಒಂದು ಮನುಷ್ಯ, ಕರೆಕ್ಟಾ? ಇದೊಂದು ಪರ್ಸನ್, ಈ ಪರ್ಸನ್ಗೆ ಒಂದು ಹೆಸರದ, ಏನು ಹೆಸರದ? ಎಲೆಕ್ಟ್ರೋಮ್ಯಾಗ್ನೆಟಿಕ್ ಫೋರ್ಸ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೆಸರದ। ಆದರೆ ಈ ಮನುಷ್ಯ ಹೆಂಗೆ ಟೈಮ್ ಚೇಂಜ್ ಆಗ್ತದಲ್ಲ ಹಂಗೆ ತನ್ನ ಮುಖಾನ ಬದಲಾಯಿಸ್ಕೊತಾ ಇರ್ತಾನೆ। ಒಂದ್ಸಲ ಎಲೆಕ್ಟ್ರೋಮ್ಯಾಗ್ನೆಟಿಕ್ ಫೋರ್ಸ್ ಆಗಿ ಕಾಣಿಸ್ಕೊಳ್ತಾನ, ಒಂದ್ಸಲ ಅವನು ಮ್ಯಾಗ್ನೆಟಿಕ್ ಫೋರ್ಸ್ ಆಗಿ ಕಾಣಿಸ್ಕೊಳ್ತಾನ। ಅರ್ಥ ಆಗ್ತದೆ ನಿಮ್ಗೆ? ರೈಟ್, ಒಂದ್ಸಲ ಲಾರೆನ್ಸ್ ಫೋರ್ಸ್ ಅಂತ ಬರುತ್ತೆ ಮಕ್ಕಳ, ಓಕೆ, ಲಾರೆನ್ಸ್ ಫೋರ್ಸ್ ಅಂತ ಬರುತ್ತೆ। ಸೊ ಲಾರೆನ್ಸ್ ಫೋರ್ಸ್ ಕೂಡ
ನಥಿಂಗ್ ಬಟ್ ಎಲೆಕ್ಟ್ರೋಮ್ಯಾಗ್ನೆಟಿಕ್ ಫೋರ್ಸಿಂದನೇ ಬಂದಿರುವಂಥದ್ದು. ಸೊ ನೀವು ಹೊಸದಾಗಿ ಈ ಫೋರ್ಸ್ ಏನು ಉದ್ಭವ ಆಗಲ್ಲ, ಜನ್ರೇಟ್ ಆಗಲ್ಲ, ಎಕ್ಸಿಸ್ಟ್ ಆಗಲ್ಲ. ಓಕೆ, ಇವೆಲ್ಲ ಎಲ್ಲಿಂದ ಬರ್ತದೆ? ಫಂಡಾಮೆಂಟಲ್ ಫೋರ್ಸಿಂದನೇ ಎಕ್ಸ್ಟ್ರಾಕ್ಟ್ ಆಗಿರುವಂಥದ್ದು. ಅರ್ಥ ಆಯ್ತು ನಿಮಗೆ? ಐ ಹೋಪ್ ಯು ಅಂಡರ್ಸ್ಟುಡ್ ದಿಸ್ ಪಾರ್ಟ್. ನೆಕ್ಸ್ಟ್ ವಿಲ್ ಮೂವ್ ಆನ್ ಟು ದ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಟಾಪಿಕ್. ಓಕೆ, ಫಂಡಮೆಂಟಲ್ ಫೋರ್ಸ್ ಇಲ್ಲಿ ಮುಗಿಸಿದೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಗ್ರಾವಿಟೇಷನಲ್ ಬರೀ ಅದ ಬರ್ತದೆ, ಕನ್ಸರ್ವೇಷನ್ ಲಾಸ್. ಓಕೆ, ಸೊ ಏನಿದು ಕನ್ಸರ್ವೇಷನ್ ಲಾಸ್ ಅಂತಂದರೆ, ಫಿಸಿಕ್ಸಲ್ಲಿ ಹಲವಾರು ಲಾಸ್ಗಳನ್ನು ನಾವು ಕಲಿತೀವಿ, ಫಿನಾಮಿನಾಸನ್ನು ಕಲಿತೀವಿ. ಈಗ ನಿಮ್ಗೆ ಮೊದಲು ಫಿನಾಮಿನಾ ಅಂದ್ರೆ ಏನಂತ ಹೇಳ್ಕೊಡ್ಬೇಕು ನಾನು. ಫಿಸಿಕಲ್ ಫಿನಾಮಿನಾ, ವಾಟ್ ಯು ಮೀನ್ ಬೈ ದಟ್? ಫಿಸಿಕಲ್ ಫಿನಾಮಿನಾ ಅಂದ್ರೇನು? ಒಂದು ಘಟನೆ, ಒಂದೇನೋ ಹೊಸದಾದದ್ದು ಆಗ್ತಿರುತ್ತೆ. ಒಂದು ಘಟನೆ ಇರ್ಬೋದು, ಕೆಟ್ಟದ್ದು ಇರ್ಬೋದು, ಒಳ್ಳೆಯದು ಇರ್ಬೋದು, ನೋಡೋಕೆ ಸುಂದರವಾದ ಘಟನೆ ಇರ್ಬೋದು. ಓಕೆ, ರೈಟ್. ಸೊ ಅದನ್ನು ನಾವು ಫಿಸಿಕ್ಸಲ್ಲಿ ಫಿನಾಮಿನಾ ಅಂತ ಕರಿತೀವಿ, ವಿದ್ಯಮಾನ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಕರೆಕ್ಟಾ? ಕನ್ನಡ ಮೀಡಿಯಂ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ಗೆ ಅರ್ಥ ಆಗುತ್ತೆ ಅನಿಸುತ್ತೆ. ವಿದ್ಯಮಾನ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ಏನೋ ಹೊಸದಾಗಿರುವಂಥದ್ದು, ನಮಗದನ್ನು ನೋಡಿದ ಕೂಡಲೇ ಹೌದಾ ಹಿಂಗಾಗತ್ತಾ ಅಂತ ಅನಿಸುವಂಥದ್ದು, ಆಶ್ಚರ್ಯಕರವಾಗುವಂಥದ್ದು ನೇಚರಲ್ಲಿ. ಓಕೆ, ಸೊ ಆ ಥರ ಏನಾದ್ರು ವಿಷಯಗಳು ನಮ್ಮ ನೇಚರಲ್ಲಿ, ನಮ್ಮ ಎನ್ವೈರ್ಮೆಂಟಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇದ್ದರೆ ಅದನ್ನು ನಾವು ಫಿಸಿಕಲ್ ಫಿನಾಮಿನಾ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಈಗ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆದರೆ ಅದು ಫಿಸಿಕಲ್ ಫಿನಾಮಿನಾ ಅಲ್ಲ ಮಕ್ಕಳ. ಅದೇನಂತಂದರೆ ಫಿಸಿಕಲ್ ಫಿನಾಮಿನಾ ಅಂದರೆ ನೇಚರಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇರೋ ತಂತಾನೇ ಆಗ್ತಿರುವಂಥದ್ದು, ಯಾರೂ ಅದನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಹೌದಾ? ಈಗ ಮಳೆ ತಂತಾನೇ ಬರುತ್ತೆ, ಬಿಸಿಲು ತಂತಾನೇ ಬರುತ್ತೆ. ಹೌದಾ? ಸೀಸನ್ಸ್ ರೊಟೇಷನ್ ಆಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ, ತಂತಾನೇ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಹೌದಾ? ಯಾರಾದರೂ ಹೋಗೋದು ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಅಲ್ಲಿ? ಇಲ್ಲ. ಸೊ ಇವೆಲ್ಲ ಏನು ತಂತಾನೇ ಆಗ್ತಿದೆ ಅಲ್ವಾ? ರೈಟ್. ಈಗ ಗಿಡ ಮರಗಳಿಗೆಲ್ಲ ಗ್ರೀನ್ ಕಲರ್ ಯಾರು ಕೊಟ್ಟರು? ನಾವು ಹೋಗಿ ಬಣ್ಣ ಬಡ್ದ್ವಾ? ಇಲ್ಲ. ಫೋಟೋಸಿಂಥಸಿಸ್, ಕ್ಲೋರೋಫಿಲ್ ಇದೆ, ಅದಕ್ಕೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಸೊ ಇದೆಲ್ಲ ತಂತಾನೇ ಆಗ್ತಿದೆ. ಏನು ಹೊಸದನ್ಸುತ್ತೆ ನಮಗೆ, ಆಶ್ಚರ್ಯಕರವಾಗಿದೆ. ಹೌದಾ? ಸೊ ಅಂಥ ಘಟನೆಗಳು ಏನಾದ್ರು ನಡೀತಾ ಇದ್ದರೆ ನೇಚರಲ್ಲಿ, ಅದನ್ನು ನಾವು ಫಿಸಿಕಲ್ ಫಿನಾಮಿನಾ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಸೊ ನಾವು ಯಾವತ್ತಾದರೂ ವರ್ಡ್ ಫಿನಾಮಿನಾ ಅಂತ ಯೂಸ್ ಮಾಡಿದ್ರೆ ನೀವು ಅನ್ಕೋಬೇಕು ಇದೊಂದು ಘಟನೆ, ಇದು ಒಳ್ಳೆ ಘಟನೆ, ಕೆಟ್ಟದಾಗಿರ್ಬೋದು. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಸೊ ಈ ಫಿಸಿಕಲ್ ಫಿನಾಮಿನಾಸ್ ಏನು ನಡೀತಾವೋ ನಮ್ಮ ನೇಚರಲ್ಲಿ, ಇವು ಒಂದು ಸರ್ಟನ್ ಲಾಸ್ ಮೇಲೆ ನಡೀತಾವೆ. ದೇ obey laws. Which laws? Your physics laws, or you can say physics principles ಮೇಲೆ ಇವು ಅಂದರೆ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಅಳವಡಿಸ್ಕೊಂಡಿರ್ತಾವೆ. ಕರೆಕ್ಟಾ? ಸೊ ಈ ಲಾಸ್ ಏನಿದಾವಲ್ಲ, ಒಂದೊಂದು ಲಾಸ್ ಫಿಸಿಕ್ಸಲ್ಲಿ ಕನ್ಸರ್ವ್ಡ್ ಆಗಿದ್ದಾವೆ. ಕನ್ಸರ್ವ್ಡ್ ಅಂದ್ರೇನು? ಕಾನ್ಸ್ಟೆಂಟ್ ಅಂತ ಅರ್ಥ. ಕಾನ್ಸ್ಟೆಂಟ್ ಅಂದರೆ ಬದಲಾಗುವುದಿಲ್ಲ, ಚೇಂಜ್ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಹೇಗಿರುತ್ತೆ ಹಾಗೆ ಇರುತ್ತೆ. ಬಹುಶಃ ಚೇಂಜ್ ಆದರೂ ಕೂಡ ಫೈನಲ್ ಔಟ್ಕಮ್ ಏನಿರುತ್ತೆ, ರಿಸಲ್ಟ್ ಏನಿರುತ್ತೆ, ಅದು ಕಾನ್ಸ್ಟೆಂಟ್ ಆಗೇ ಬರುತ್ತೆ. ಅರ್ಥ ಆಗ್ತಿದೆ ನಿಮಗೆ? ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್, ಎನರ್ಜಿ ಇಸ್ ಕಾನ್ಸ್ಟೆಂಟ್ ಆರ್ ನೋ? ಲಾ ಆಫ್ ಕನ್ಸರ್ವೇಷನ್ ಆಫ್ ಎನರ್ಜಿ ಕಲ್ತಿದ್ದೀರಾ? ಲಾ ಆಫ್ ಕನ್ಸರ್ವೇಷನ್ ಆಫ್ ಎನರ್ಜಿ ಹೇಳ್ತೀರಾ ನೀವು? ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ಹೇಳ್ರಿ. ಎನರ್ಜಿ ಕ್ಯಾನ್ ಬಿ ಕ್ರಿಯೇಟೆಡ್ ನಾರ್ ಡಿಸ್ಟ್ರಾಯ್ಡ್ ಬಟ್ ಕ್ಯಾನ್ ಓನ್ಲಿ ಬಿ ಟ್ರಾನ್ಸ್ಫರ್ಡ್. ಎನರ್ಜಿನ ನಾವು ಕ್ರಿಯೇಟ್ ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಉದ್ಭವ ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಅಥವಾ ಅದನ್ನು ಕೆಡಿಸೋಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಹಾಳು ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಡಿಸ್ಟ್ರಾಯ್ ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಡಿಕೆ ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಹೌದಾ? ಬಟ್ ಏನು ಮಾಡ್ಬೋದು? ಒಂದು ಬಾಡಿಯಿಂದ ಇನ್ನೊಂದು ಬಾಡಿಗೆ ಅದನ್ನು ನಾವು ಟ್ರಾನ್ಸ್ಫರ್ ಮಾಡಬಹುದು. ಹೌದಾ ಮಕ್ಕಳ? ಅರ್ಥ ಆಗ್ತದೆ? ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡಿಂಗ್ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್? बच्चों समझ में आ रही है बात? So energy is like constant, it will not change. Okay, your mechanical energy, ठीक है? mechanical energy is what? Sum of potential energy and kinetic energy is our mechanical energy. So these energies, they are constant. So ऐसे laws को हम क्या बोलते हैं? कंजर्वेशन ऑफ लॉस कहते हैं.
Even there comes momentum ಅಂತ ಬರ್ತದೆ ಒಂದು ವರ್ಡ್, momentum. Okay, so momentum is also conserved. Angular momentum, this is also conserved in nature. So these all laws you will study in physics. ಸೊ ಇದು ಚಾಪ್ಟರ್ ಹೇಗೆ ನಾವು ಮುಂದೆ ಹೋಗ್ತಾ ಹೋಗ್ತಾ ನೋಡ್ತೀವಿ, ಚಾಪ್ಟರ್ದಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಇದು ಕಾಣಿಸ್ಕೊಡುತ್ತೆ. ಅಲ್ಲ ಕನ್ಸರ್ವೇಷನ್ ಆಫ್ ಲಾ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನೀವು ಇಷ್ಟ ಅನ್ಕೋಬೇಕು, ಅದೇನಾಗಿದೆ ಕನ್ಸರ್ವ್ಡ್ ಆಗಿದೆ, ಚೇಂಜ್ ಆಗಲ್ಲ. ಕಲ್ತಿದ್ದೀರಿ? ಈಗ ಅಂತೀರಿ ನೀವು ಫಾರೆಸ್ಟ್, ಕನ್ಸರ್ವೇಷನ್ ಆಫ್ ಫಾರೆಸ್ಟ್ ಎಸ್ಸೇಸ್ ಎಲ್ಲ ನೀವು ಕಲ್ತಿರ್ಬೋದು, ನೀವು ಬರೆದಿರ್ಬೋದು ಅದ್ರ ಮೇಲೆ, ಅಥವಾ ಅದ್ರ ಮೇಲೆ ಸ್ಪೀಚ್ಗೂ ನೀವು ಹೋಗಿರ್ಬೋದು. ನಿಮ್ಮ ಹೈಸ್ಕೂಲಲ್ಲೆಲ್ಲ ಕನ್ಸರ್ವೇಷನ್ ಆಫ್ ಫಾರೆಸ್ಟ್ ಬಗ್ಗೆ ಕಲಿತಾರೆ. ಅಂದರೆ ಕನ್ಸರ್ವೇಷನ್ ಆಫ್ ಫಾರೆಸ್ಟ್ ಅಂದ್ರೇನು, ನಾವು ಫಾರೆಸ್ಟ್ನ ಉಳಿಸ್ಕೋಬೇಕು, ಕಾಪಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕು, ಆ ಥರ. ಓಕೆ, ಸೊ ಹಿಯರ್ ಸಮ್ ಲಾಸ್ ಆರ್ ದೇರ್ ವಿಚ್ ಆರ್ ಬಿನ್ ಕನ್ಸರ್ವ್ಡ್, ವಿಚ್ ಆರ್ ಬಿನ್ ಪ್ರಿಸರ್ವ್ಡ್ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಅಂದರೆ ಅವು ಜೀವನ ಪರ್ಯಂತ ಕಾನ್ಸ್ಟೆಂಟ್ ಆಗಿರುತ್ತೆ, ಆ ಥರ. ಸೊ ದ್ಯಾಟ್ ಈಸ್ ದ ಮೀನಿಂಗ್ ಆಫ್ ಕನ್ಸರ್ವೇಷನ್ ಆಫ್ ಲಾಸ್. ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ನೀವು ಅಷ್ಟೇ ತಲೆ ಕೆಡಿಸ್ಕೊಳ್ಳೋಬೇಕಾಗಿಲ್ಲ, ಯಾಕಂದರೆ ನಾವು ಪ್ರತಿಯೊಂದು ಚಾಪ್ಟರಲ್ಲಿ ಇದು ಬರ್ತಾ ಹೋಗುತ್ತೆ, ಅಲ್ಲಿ ನಾವು ಹೇಳ್ತಾ ಹೋಗ್ತೀವಿ. ಇಲ್ಲಿ ಹೇಳಬೇಕಿತ್ತು ಈ ಥರನೂ ಇದೇ ಫಿಸಿಕ್ಸಲ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳಬೇಕಿತ್ತು, ಅದಕ್ಕೆ ಈ ಟಾಪಿಕ್ ನಾನು ತೊಗೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಸೊ ಐ ಹೋಪ್ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ ಯು ಫಾಲೋಡ್ ಮೈ ಫಸ್ಟ್ ಚಾಪ್ಟರ್, ದಟ್ ಈಸ್ ಫಿಸಿಕಲ್ ವರ್ಲ್ಡ್. ಓಕೆ, ಸೊ ಹಿಯರ್ ಫಿಸಿಕಲ್ ವರ್ಲ್ಡ್ ಚಾಪ್ಟರ್ ends up. See students, physical world chapter, your physical world जो chapter है अपना, this chapter is of only 2 hours. Okay, it's of 2 hours chapter. ಸೊ ಮ್ಯಾಕ್ಸಿಮಮ್ ಎಷ್ಟಾಗುತ್ತೆ ನಾನು ಕವರ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ನಿಮ್ಗೆ ಇನ್ನೂ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಡೀಟೇಲ್ಸ್ನ ಓದಬೇಕಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ನೀವು ಟೆಕ್ಸ್ಟ್ ಬುಕ್ಸ್ನ ರೆಫರ್ ಮಾಡ್ಬೋದು. ನಾನು ಹೇಳಿದ್ದೀನಿ ನಿಮಗೆ NCERT ಟೆಕ್ಸ್ಟ್ ಬುಕ್ಸ್ ಅದ, ಮತ್ತು ನಾನು ಅದು ಲಿಂಕು ಕೂಡ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ, ನಿಮ್ಗೆ ಕಳಿಸಿದ್ದೀನಿ ವಾಟ್ಸಪ್ ಗ್ರೂಪಲ್ಲಿ, ನೀವು ನೋಡಿರ್ಬೋದು ಅದನ್ನು. ರೀಡ್ ಇಟ್ ಥರೋಲಿ, ಯು ವಿಲ್ ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಇಟ್. ಸೊ ಇದು 2 hours ಚಾಪ್ಟರ್ ಇರೋದ್ರಿಂದ ಈ ಚಾಪ್ಟರಲ್ಲಿ ಮ್ಯಾಕ್ಸಿಮಮ್ ನಿಮಗೆ 2 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಕ್ವಶನ್ ಬರುತ್ತೆ. PU ಬೋರ್ಡ್ ಎಕ್ಸಾಮಿಗೆ ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇರೋದು, ಎಕ್ಸಾಮ್ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಸ್ವಲ್ಪ ಡಿಸ್ಕಸ್ ಮಾಡೋಣ. 2 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಕ್ವಶನ್ ಕೇಳ್ತಾರೆ, ಬಿಟ್ಟರೆ 1 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಕ್ವಶನ್ ಕೇಳ್ತಾರೆ. 1 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಕ್ವಶನಲ್ಲಿ ಏನಪ್ಪ ಕೇಳ್ಬೋದು ಅಂತಂದರೆ, ಯಾವ ಸೈಂಟಿಸ್ಟ್ ಏನು ಕಾಂಟ್ರಿಬ್ಯೂಷನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಫಿಸಿಕ್ಸಿಗೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ. ಸೊ ಅದನ್ನು ಒಂದು ಚಾರ್ಟ್ ನಾನು ಬರೀತೀನಿ, ನೀವು ನೋಡ್ಕೋಬೋದು, ಇದು ನೀವು ಬರ್ಕೋಬೋದು. ದ ಫಿಸಿಸ್ಟ್ ಆ್ಯಂಡ್ ದೇರ್ ಕಾಂಟ್ರಿಬ್ಯೂಷನ್ಸ್ ಅಂತ ಬರುತ್ತೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಲಾಸ್ಟ್. ಓಕೆ, ಸೊ ಮೇಕ್ 2 columns over there in your notebook. ನೋಡಿ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್, ಸಿ ಬಚ್ಚೋ, you have to take a pen and paper and sit in front of your mobile while watching the videos. ಯಾವುದೇ ವಿಡಿಯೋ ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇರ್ಬೋದು, ಎಜುಕೇಷ್ನಲ್ ವಿಡಿಯೋ, ನೀವು ಒಂದು ಪೆನ್ನು ಬುಕ್ ತೊಗೊಂಡು ಕುತ್ಕೋಬೇಕು. ಅವ್ರು ಏನು ಎಕ್ಸ್ಪ್ಲೈನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅದನ್ನು ನಿಮ್ಮ ಓನ್ ವರ್ಡ್ಸಲ್ಲಿ ನೀವು ಬರೀಬೇಕಾಗತ್ತೆ. ಹಾಂ, ನಿಮಗೆ ನೋಟ್ಸ್ ಸಿಗುತ್ತೆ, ಬಟ್ ಅದ್ರ ಮೇಲೆ ಡಿಪೆಂಡ್ ಆಗುವಂಥ ನೆಸೆಸಿಟಿ ಇಲ್ಲ, ನೀವು ಕೂಡ ನೋಟ್ಸ್ ಮಾಡಬೇಕು. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಸೊ ವಾಟ್ ಈಸ್ ಮೈ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಟಾಪಿಕ್? ಫಿಸಿಸ್ಟ್ and their contributions. ಅಂದರೆ ಯಾವ ಫಿಸಿಸ್ಟ್, ಯಾವ ಸೈಂಟಿಸ್ಟ್ ಏನು ಕಾಂಟ್ರಿಬ್ಯೂಷನ್ ಮಾಡಿದ್ರು, ಇದ್ರದ್ದು ನಿಮ್ಮ ಟೆಕ್ಸ್ಟ್ ಬುಕ್ಕಲ್ಲಿ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಚಾರ್ಟೇ ಸಿಗುತ್ತೆ ಹಲವಾರು. ನಾನು ಎಲ್ಲನೂ ಬರೆಯೋದಿಲ್ಲ, ಎಕ್ಸಾಮಲ್ಲಿ ಯಾವುದು ರೆಗ್ಯುಲರ್ ಆಗಿ ರಿಪೀಟ್ ಆಗಿದೆ ಅಲ್ಲ ಅದನ್ನು ನೋಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಸೊ ಅದನ್ನೇ ನಾನು ನಿಮಗೆ ಬರೆಸ್ತಾ ಇರೋದು. ಓಕೆ, first make 2 columns there, name of the scientist or physicist and then contribution. ಅಂದ್ರೆ ಏನು ಕಾಂಟ್ರಿಬ್ಯೂಟ್ ಮಾಡಿದ್ರು ಫಿಸಿಕ್ಸ್ಗೋಸ್ಕರ, ಏನು ಕೊಡುಗೆ ಕೊಟ್ಟರು, ಕೊಡುಗೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹಾಗೆ. ಸೊ ಫಸ್ಟ್ ಈಸ್ ಇಸಾಕ್ ನ್ಯೂಟನ್. ಇಸಾಕ್ ನ್ಯೂಟನ್ ಇಸ್ ಅ ಸೈಂಟಿಸ್ಟ್. ನ್ಯೂಟನ್ ಅಂತ ಕೇಳಿರ್ಬೋದಲ್ಲ. ಸೊ ಇಸಾಕ್ ನ್ಯೂಟನ್, he gave law of gravitation, law of gravitation ಅನ್ನೋದು, then laws of motion, then reflecting telescope. ಇದು ನೀವು ಸೆಕೆಂಡ್ ಇಯರಲ್ಲಿ ಕಲಿತೀರಿ ಟೆಲಿಸ್ಕೋಪ್ ಬಗ್ಗೆ, ಇನ್ ಚಾಪ್ಟರ್ ರೇ ಆಪ್ಟಿಕ್ಸ್ ಅಂತ ಬರುತ್ತೆ, ಅಲ್ಲಿ ನೀವು ಕಲಿತೀರಿ. ಓಕೆ, ಅದು ಬರ್ಕೊಳ್ಳಿ.
ನಾನು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಬರ್ದಿದ್ದೀನಿ ಆಲ್ರೆಡಿ. Galileo Galilei, he gave law of inertia. Galileo Galilei, he gave law of inertia. Okay, next Archimedes. Archimedes principle anta kelirbodu. Archimedes, he gave principle of buoyancy, principle of lever. Principle of buoyancy ಅಂದ್ರೆ ಏನು? ಈಗ ಒಂದು ಗ್ಲಾಸ್ ಬೀಕರ್ ಒಳಗಡೆ ನೀರು ಹಾಕಿ ಅದರೊಳಗಡೆ ಒಂದು ಪೆನ್ಸಿಲ್ ಇಟ್ಟರೆ ನೀವು ನೋಡ್ಬೋದು ಪೆನ್ಸಿಲ್ ಸ್ವಲ್ಪ ಅಪ್ಲಿಫ್ಟ್ ಆದಂಗೆ ಅನಿಸುತ್ತೆ, ಹೌದಾ? ಈ ಗ್ಲಾಸ್ ಬೀಕರ್ ಒಳಗಡೆ ನೀವು ನೀರು ಹಾಕಿ ಅದರೊಳಗೆ ಒಂದು ಕಾಯಿನ್ ಹಾಕಿದ್ರೆ ಆ ಕಾಯಿನ್ ಮೇಲೆ ಎದ್ದಂಗೆ ಕಾಣಿಸುತ್ತೆ, ಹೌದಾ? ಸೊ ದಿಸ್ ಇಸ್ ಪ್ರಿನ್ಸಿಪಲ್ ಆಫ್ ಬಯಾನ್ಸಿ. ಪ್ರಿನ್ಸಿಪಲ್ ಆಫ್ ಲೀವರ್ ಅಂದ್ರೆ ಲಿವರ್ ಇದು ಗಾಡಿ ಒಳಗೆಲ್ಲ ಯೂಸ್ ಆಗುತ್ತೆ, ಅಲ್ಲಿ ಯೂಸದು. ಓಕೆ, ನೀವೆಲ್ಲ ಇದೆಲ್ಲ ಕಲಿತೀವಿ. ಓಕೆ, ಬರ್ಕೊಳ್ಳಿ ಇದನ್ನು. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಈಸ್ ನೀವು ಪೌಸ್ ಮಾಡಿ ಬರೀಬೋದು. Next is our fifth one, I guess. No, fourth one, right? James Clerk Maxwell. Maxwell's equation. What he gave? Electromagnetic theory. Electromagnetic induction anta ಏನು ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ, electromagnetic theory. ಇದನ್ನು ನಾವು ಸೆಕೆಂಡ್ ಇಯರ್ದಲ್ಲಿ ಇನ್ ಡೀಟೇಲ್ ಆಗಿ ಕಲಿತೀವಿ. ಓಕೆ, ನೆಕ್ಸ್ಟ್ ಒನ್ ಈಸ್ WK Rontgen. ಸ್ಪೆಲ್ಲಿಂಗ್ ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿ ಕರೆಕ್ಟಾಗಿ. Rontgen. He discovered what? X-rays. Next is our Albert Einstein. So Albert Einstein, what he discovered? He gave the law of photoelectric effect. Law of photoelectric effect. Okay, law of photoelectric effect ಅಂತಂದೇನು? Theory of relativity. Copy that. Copy students, copy ಮಾಡಿ. Next is James Chadwick. He discovered neutron. So neutron ಅನ್ನ ಯಾರು ಡಿಸ್ಕವರ್ ಮಾಡಿದ್ರು ಅಂತ ಹೇಳಿ ಒಂದು ಮಾರ್ಕ್ಸ್ ಕ್ವೆಶ್ಚನ್ ಕೇಳ್ತಾರೆ. ನೀವೇನು ಬರೀತೀರಿ ಅವಾಗ? ನ್ಯೂಟ್ರಾನ್. James Chadwick. Okay, next is Niels Bohr ಬಗ್ಗೆ ಕಲಿತಿರ್ಬೋದು. Bohr's postulates. Okay, so he gave us what? Quantum model of hydrogen atom. ಬಗ್ಗೆ ಡೀಟೇಲ್ ಆಗಿ ಸ್ಟಡಿ ಮಾಡಿದವರು ಯಾರು? Niels Bohr. Okay, next Rutherford. So he discovered nucleus. Okay, so we call it as nuclear model anta ಹೇಳ್ತೀವಿ. Nuclear model of atom. And even C.V. Raman. So C.V. Raman, what he gave? C.V. Raman Rayleigh scattering of light by molecules ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ, Rayleigh scattering ಅಂತ ಕರಿತೀವಿ, ಅಥವಾ Rayleigh scattering ಬರ್ಬೋದು, inelastic scattering ಅಂತಲೂ ಕರಿತೀವಿ. Rayleigh ನೀವು ಅದನ್ನ ಸೆಕೆಂಡ್ ಇಯರಲ್ಲಿ ಸ್ಟಡಿ ಮಾಡ್ತೀರಾ. Inelastic scattering of light by molecules. Copy down. Okay. The J.J. Thomson, he discovered electron. Come with next session in my next video. Thank you for watching.